राज्यातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान योजना सुरू केली असून या योजनेतील लाभार्थी महिलांचा सन्मान सोहळा आज तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्यानं या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमवण्याचं नियोजन सरकारी यंत्रणेचा वापर करून करण्यात आलं। त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातूनही महिलांना आणण्यासाठी महामंडळाच्या खास बसेसची सोय करण्यात आली। याकरता एकूण 772 एसटी बसेस उपलब्ध करण्यात आल्या। यामध्ये कोल्हापूर विभागाकडील 322, सांगलीमधून 150, सातारा आणि रत्नागिरी इथून प्रत्येकी 125 आणि सिंधुदुर्गमधून 50 अशा 450 बसेसचा समावेश होता। यापैकी अनेक बसेस रिकाम्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानं यासाठी सरकारनं केलेला खर्च वाया गेलाच। शिवाय या बसेस त्यांच्या नियोजित मार्गावर न धावल्यानं प्रवाशांचे हाल झाले। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड या मार्गावरील नियमित फेऱ्या बऱ्याच अंशी रद्द कराव्या लागल्या। यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एसटी बसनं नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। एसटी बसस्थानकात बसची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना अखेर जादा पैसे देऊन खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला। राज्य सरकारच्या या इव्हेंटसाठी कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीसह प्रवाशांचे हाल झाल्यानं लोकांमधून संताप व्यक्त होतोय।